आपण सुरुवातीला एक स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत। पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIनं राजधानी दिल्लीत हेरगिरीचं जाळं विणलं होतं। पाकिस्तानी उच्चायुक्तालय हे ISIचा अड्डा बनलं होतं। पाक उच्चायुक्तालयातील व्हिसा अधिकारी एहसान उर रहमान उर्फ दानिश हा ISIसाठी माणसं हेरण्याचं काम करायचा। भारतीय तपास यंत्रणांनी ISIच्या हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला। नाव एहसान उर रहमान उर्फ दानिश, पेशा व्हिसा अधिकारी, पाकिस्तान उच्चायुक्तालय। पहलगाम हल्ल्यानंतर हा चेहरा चर्चेत आला होता। दिल्लीच्या पाकिस्तान उच्चायुक्तालयात हा व्हिसा अधिकारी म्हणून काम करत होता, पण पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं त्याची भारतातून हकालपट्टी केली। त्यामागचं कारणही तेवढंच गंभीर होतं। दानिश भलेही पाकिस्तान दूतावासात कर्मचारी म्हणून काम करत होता, पण त्याचं खरं काम काही वेगळंच होतं। भारतीय तपास यंत्रणांनी त्याच्या नापाक षडयंत्राचा पर्दाफाश केला, पण त्यात केवळ दानिश एकटाच होता असं नाही, तर पाकिस्तानी दूतावासात ISIचे अनेक व्हिसा अधिकारी म्हणून काम करत होते। भारतात हेरगिरीचं नेटवर्क तयार करण्यासाठी ISIनं पाकिस्तानी दूतावासाचा वापर केला। हेरगिरीच्या भरतीसाठी पाकिस्तानी दूतावासातील व्हिसा विभागाचा वापर केला जात होता। ISIचे एजंट व्हिसा विभागात कर्मचारी म्हणून काम करत होते। पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसा मिळावा म्हणून अर्ज केलेले भारतीय त्यांच्या टार्गेटवर असायचे। ISIचे एजंट अशा अर्जदारांना मुद्दाम अडचणीत आणत असत। विशेषतः गरजू आणि गरीब अर्जदारांना सिम कार्ड देण्याच्या बहाण्यानं ते जाळ्यात उडत असत। हेरगिरी करण्यास तयार असलेला अर्जदार व्हिसा एजंटला सिम कार्ड देत असे। या हेरांकडून भारतातील संवेदनशील स्थळ आणि लष्करी ठिकाणांचे फोटो तसंच माहिती गोळा केली जात होती। दिल्ली पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली। तसंच दानिशचे एक एक कारनामे आता उघड होऊ लागले। दानिश केवळ व्हिसा अधिकारी नव्हता, तर तो ISI मध्ये इन्स्पेक्टर रँकचा अधिकारी होता। तो शोएब नावाच्या एका वरिष्ठ ISI अधिकाऱ्याला रिपोर्ट करत होता। भारतातील मोबाईल फोनचे सिम कार्ड आणि प्रभावशाली लोकांना ISI मध्ये भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती। दानिशचा पासपोर्ट इस्लामाबादमध्ये तयार करण्यात आला होता, तर 21 जानेवारी 2022 रोजी त्याला भारतात येण्यासाठी व्हिसा जारी करण्यात आला होता। याच दानिशने हरियाणाची व्हिडिओ ब्लॉगर ज्योती मल्होत्राला हेरगिरीसाठी तयार केलं होतं। ज्योतीने भारतात ठिकठिकाणी जाऊन व्हिडिओ ब्लॉग तयार केले। तसंच तिने काही संवेदनशील माहिती ISIला पुरवल्याचा संशय। या हेरगिरीच्या बदल्यात दानिशनं ज्योतीसाठी परदेशी टूरची व्यवस्था केली होती। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पाकिस्तानी दूतावास हा ISIचा अड्डा असल्याचं समोर आलंय। तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईमध्ये दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात कार्यरत असलेल्या अनेक ISI एजंट्सचा पर्दाफाश झालेला आहे। पाकिस्तानी दूतावास ISIचा अड्डा बनलाय का त्याच्याविषयीची माहिती इथं स्क्रीनवर आपण बघतोय। 2016 मध्ये ISIचा अधिकारी मोहम्मद अख्तरचा पर्दाफाश झाला। मोहम्मद अख्तर पाक दूतावासात व्हिसा अधिकारी म्हणून काम करत होता। दूतावासातील अधिकारी असल्यामुळे कारवाईपासून त्याला संरक्षण मिळालं। मोहम्मद अख्तरच्या संपर्कात असलेल्या 2 भारतीयांना अटकही करण्यात आली होती। दोघांच्या चौकशीमध्ये मोहम्मद अख्तरच्या षडयंत्राचा भांडाफोड झाला। 2013 मध्ये ISIनं मोहम्मद अख्तरला भरती केलेलं होतं, म्हणजे त्याला कामावर ठेवलं गेलेलं होतं। मोहम्मद अख्तरची दिल्लीतील पाक दूतावासात नियुक्ती झाली। पाक दूतावास, लक्षात घ्या, अख्तरकडून भारतीय सैन्य तैनातीबाबतची कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत। पाकिस्तान दूतावास कसं ISI साठी काम करत होतं? दिल्ली पोलिसांकडून 2020 मध्ये पाक रॅकेटचा भांडाफोड सुद्धा झालेला होता। व्हिसा अधिकारी म्हणून काम करणारे शेवटी ISIचे एजंट निघाले। आबिद हुसेन आणि ताहिर खान अशी त्यांची नावं होती। आबिद हुसेन आणि ताहिर खानची भारतातून शेवटी हकालपट्टी करण्यात आली, ती करावी लागली। 2021 मध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि तिथे ISI एजंट्सचा भांडाफोड झाला। व्हिसा अधिकारी ISI साठी काम करत असल्याचं समोर आलं। आपण बघतोय की कशा पद्धतीने हे रॅकेट चालवलं जात होतं, कशा पद्धतीने अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा झाला। आपल्या